नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर ॲज अ शेअर मार्केट ॲनालिस्ट, ट्रेनर आणि मेंटॉर तुमचं आपल्या या सर्वांच्या मराठीतील यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, मी तुमचा खरंच खूप आभारी आहे, कारण तुमच्याकडून सर्वांकडून मिळत असलेला जो छान छान प्रतिसाद आहे, तुमच्या एक उत्कृष्ट प्रतिक्रिया ज्या काय मिळत आहेत त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समधून, त्या खरंच एक छान गोष्टी बनायला मला खूप 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 प्रोत्साहित करत असतात. तर नक्कीच तुमचंही असं प्रोत्साहन राहू द्या. तुमच्याकडून काय कमेंट्स, तुम्हाला आणखी नवीन काय शिकायचे ते नक्कीच मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवत जा. तसेच जर पहिल्यांदा असाल या यूट्यूब चॅनलवर, पहिल्यांदा व्हिडिओ पाहताय, तर ह्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनलाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या अपडेट्स ह्या तात्काळ मिळत राहतील. मित्रांनो, तसेच आपण आत्तापर्यंत खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये टेक्निकल आहे, बेसिक्स आहेत, आणि ह्या व्हिडिओ खूप साऱ्या वेगळ्या प्रकारामध्ये आता बनवतोय. कधीमध्ये थोडा डिले होतोय, त्याबद्दल नक्की क्षमस्व, कारण थोडे काही प्लॅन्स असतात त्यामुळे थोडा डिले होतोय, पण नक्कीच रेग्युलरली वीकली 1 ते 2 व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करणार आहे. सध्या आपण वीकली एक व्हिडिओ पोस्ट करतोय, तर नक्कीच ह्याचे मी आता स्पीड वाढवणार आहे, जेणेकरून सर्वांना शिकायला त्याच्यातून अजून जास्तीत जास्त मिळेल ह्याचा मला जास्त प्रयत्न राहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला काही आपले जे वर्कशॉप्स आपण सुरुवात केलेली आहे, म्हणजे मला असं सगळ्यांचा प्रतिसाद आलेला की यूट्यूबवर जसं शिकवत आहेत तसं आम्हाला जर डीपमध्ये शिकायचं आहे थोडं, म्हणजे काही लोकांची इच्छा होती, त्याखातर मी पुण्यात सुरू केलेला. तसेच मला बाहेरूनही अपडेट्स आले किंवा आम्हाला बाहेरच्या सिटीत या, त्यानुसार मी बाहेरून घेतलेला आहे. बाहेरच्या सिटीमध्ये तर अरेंज करतोय, जेणेकरून अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला शेअर मार्केट मी शिकवतो तिथे. ह्याचा नक्कीच तुम्हाला एक स्वावलंबी शेअर मार्केटमध्ये बनायचा प्रयत्न असेल, जेणेकरून मला असं वाटतं की माझ्या मराठी माणसांचा किंवा ठीक आहे कोणी असेल त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारा जर आपल्या थ्रू येतोय, तर त्याचा नुकसान नको व्हायला आणि आपल्या चुका कुठे होत आहेत लोकांच्या हे बाजूला करून आपल्याला नवीन काय शिकायचं, जेणेकरून आपण स्वतःच्या स्वतः सर्व गोष्टी शेअर मार्केटमध्ये करू शकतो. आणि अगदी नव्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी या वर्कशॉपमध्ये शिकवतो, आणि ह्याच्याबद्दल मी अधिक बोललेलोही आहे. तरी पुढचे वर्कशॉप्स असणार आहेत आपले, ज्या सिटीमध्ये आपण प्लॅन केलेले आहेत पुण्यानंतर ना. आता पुढचं असणार आहे नाशिकमध्ये 8 आणि 9 जूनला आपण भेटणार आहोत. कोल्हापूरमध्ये आपण भेटणार आहोत 15 आणि 16 जूनमध्ये, आणि पुण्यामध्ये पुन्हा भेटत आहोत 29 आणि 30 जूनमध्ये. असे जून महिन्यामध्ये हे 3 वर्कशॉप्स मी अरेंज केलेले आहेत. तरी तुम्हाला जर इंटरेस्टेड आहे ह्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी, तर नक्कीच वर दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करून क्लिक करा किंवा माझ्या या मोबाईल नंबरवर संपर्क साधा, जेणेकरून मी अजून तुम्हाला ह्याच्याविषयी जास्त माहिती देऊ शकतो. तर चला वळूया आजच्या विषयाकडे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण फंडामेंटल ॲनालिसिसवर थोडे कमी व्हिडिओज टाकलेले आहे. ओके, टेक्निकल ॲनालिसिस आणि बेसिक्स हे विषय आपण जास्त कव्हर करत होतो. तर ह्या फंडामेंटल ॲनालिसिसवर आपले थोडे डिले झाले, कारण माझी अशी इच्छा होती की टेक्निकलमध्ये स्टेप बाय स्टेप एक लेवल कंप्लीट झाली की आपल्याला ॲटलिस्ट स्वतःचे स्वतः ट्रेड करता यावेत. कारण यूट्यूब तर आपलं चालूच राहणार आहे, असं अजिबात नाही की वर्कशॉप चालू केले म्हणजे यूट्यूबकडे दुर्लक्ष होईल, असं काही नाही. यूट्यूबच्या माध्यमातूनही अगदी नवीन नवीन विषयांचं मी नेहमी तुम्हाला भेटत राहणार आहे. वर्कशॉप हे एक डिटेल ॲनालिसिसचा पार्ट आहे. ओके, सो म्हणजे मला काही लोकांच्या क्वेरी आलेल्या आहे की आता यूट्यूबचे व्हिडिओज वगैरे काही नाही. यूट्यूबचे व्हिडिओ तर येतच राहतील, आणखी वेगळ्या प्रकारे आणखी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तर मित्रांनो, आता आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये बघतो, म्हणजे कंपनीचं आपण टेक्निकल ॲनालिसिस जसं केलं तसं एक फंडामेंटल ॲनालिसिसही असतं. त्याच्यामध्ये आपण कंपनीच्या प्रॉफिट लॉस स्टेटमेंट्स वगैरे असे डिफरंट फायनान्शियल स्टेटमेंट जे असतात त्यांचा स्टडी केला जातो. त्याच्यावरून ठरवलं जातं की कंपनीचा शेअर्स हा नक्कीच घेण्यासारखा आहे का, किंवा ह्या कंपनीला फ्युचरमध्ये ह्या शेअर्सला किती मागणी राहील. जसं आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये शिकणार आहोत, त्याचाच आपण उपयोग जर आपल्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सायमल्टेनियसली केला, तर नक्कीच आपल्याला ह्याच्यामधून एक छान असा ट्रेंड शोधायला मदत होते. आणि ज्यावेळी आपली मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट असते, त्यावेळी फंडामेंटल ॲनालिसिस केलेलं कधीही उत्तम. आपण जर लॉंग टर्मसाठी जर एखादा स्टॉक होल्ड करणार असाल, किंवा आपल्याला जर एखाद्या खूप लॉंग टर्मसाठी आपण शेअर्स घेणार आहे, शॉर्ट टर्म लॉंग टर्म, ओके, तर आपल्याला फंडामेंटल ॲनालिसिसचा जास्तीत जास्त उपयोग होतो. जर इंट्राडेमध्ये वगैरे करतो, तर इंट्राडेमध्ये फंडामेंटल ॲनालिसिस एवढं काही चालत नाही, किंवा एकदम शॉर्ट टर्ममध्ये. पण ज्यावेळी आपण एक लांब पल्ल्याचा विचार करतो, तर त्यावेळी हे फंडामेंटल ॲनालिसिस आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. तर मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिस करायचं म्हटलं तर एक पार्ट नाही. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये जर नॉर्मली जरी पाहायला गेलं तर 30 ते 40 रेशो आहेत छोटे मोठे प्रकारचे पाहिले तर.
आणि हे सर्व पूर्ण व्हायला खूप वेळ लागेल. तर आपण हे टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत, डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला ह्याच्यातून फायदा कसा होईल, तुम्ही इझी कसं अंडरस्टँड करू शकता ह्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न राहणार आहे. तर मित्रांनो, फंडामेंटल ॲनालिसिस करताना सुरुवातीला पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवात करणार आहोत EPS म्हणजे काय. म्हणजे का हा टॉपिक निवडला, तर अगदी बेसिकपासून वर जा. फंडामेंटल जरी शिकतोय तर आपण स्टेप बाय स्टेपच वर जाणार आहोत, जेणेकरून सर्व गोष्टी आपण इझी समजू शकतो. EPSलाच काय बोललं जातं, तर अर्निंग्ज पर शेअर, म्हणजे एका शेअर मागची कमाई कंपनीची किती आहे. आता हे का काढलं जातं, कशासाठी काढायचं वगैरे, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत आपण EPS म्हणजे काय, अर्निंग्ज पर शेअर्स त्याला बोललं जातं. तर सुरुवातीला आपण पाहू की व्हॉट इज EPSची डिफाईन काय केलं जातं. EPS म्हणजे काय, तर अर्निंग्स पर शेअर, EPSलाच बोललं जातं फुल फॉर्ममध्ये. अर्निंग्स पर शेअर इज काय, कॅल्क्युलेटेड ॲज द कंपनीज प्रॉफिट डिवायडेड बाय आउटस्टँडिंग शेअर्स ऑफ इट्स कॉमन स्टॉक. म्हणजे कंपनी जो काय प्रॉफिट करते, म्हणजे एखाद्या कंपनीला जो काय प्रॉफिट होतोय, त्या प्रॉफिटला त्या कंपनीच्या शेअर्सची जी काही संख्या असते, म्हणजे जे एका कंपनीचे 5 लाख शेअर असेल, एका कंपनीचे 10 लाख शेअर्स असतील, त्या कंपनीच्या शेअर्सने डिवाइड केलं जातं किंवा म्हणजे भागलं जातं. त्यातून जे उत्तर येतं, ती जी संख्या असते ते असतं त्या पर शेअर मागं मिळालेलं उत्पन्न. आता हे का काढलं जातं, का काढण्यामागचं रिझन असं असतं, पहिली गोष्ट की कंपनी जरी असली, ज्यावेळी पब्लिक लिमिटेड कंपनी असते त्यावेळी कंपनीच्या मालकाकडे जेवढा हिस्सा असतो त्याच प्रमाणात छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्वांकडे, आपण त्या कंपनी शेअर्स घेतले त्याचे आपल्याकडे शेअर्स असतात. त्यामुळे हे बंधनकारक असतं की लोकांनाही प्रॉफिट मिळाला पाहिजे. आणि ह्या कॅल्क्युलेशनमधून आपल्याला असं कळतं की कंपनीचं जे काय प्रॉफिट होतोय, कंपनीची जे काय ग्रोथ चालू आहे, तर त्या पर शेअर मागे आपल्याला किती मिळकत होते सरासरी. ओके, हे आपण शेअर्स पाहू शकतो. तसेच ह्याच्यानंतर जे काही डिफरंट टाईपचे कॅल्क्युलेशन्स येणार आहेत त्याच्यामध्ये आपल्याला EPSचा खूप सारा यूज होणार आहे. त्यामुळे आजची व्हिडिओ मी अगदी सिम्पल पद्धतीने सांगायचा प्रयत्न करणार आहे. आता EPSचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं, अर्निंग्स पर शेअर म्हणजे काय, तर नेट प्रॉफिट, म्हणजे कंपनीला त्या वर्षी जो काय नेट प्रॉफिट झाला आहे त्या प्रॉफिटला त्या कंपनीचे जेवढे काही शेअर्स आहेत त्यांनी डिवाइड केलं जातं. आता ह्याच्यामध्येही 2 भाग करतात. म्हणजे काय, ह्या नेट प्रॉफिटमध्ये काही वेळा नेट प्रॉफिट आफ्टर टॅक्स घेतला जातो, त्याच्यामध्ये काही मध्ये डिव्हिडंड डिवाइड केलं जातं. असे खूप सारे ह्याच्यामध्ये पण टॅप्स येतात EPS कॅल्क्युलेट करताना. पण एवढं जर डिसाईड पाहायला गेलो तर तुम्हाला थोडं कन्फ्यूज होईल. त्यामुळे जो सिम्पल आणि नॉर्मल पाहणारा भाग आहे तोच आपण आज डिस्कस करणार आहे. अर्निंग्स पर शेअरचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं सर्वसाधारणपणे. त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स आउटस्टँडिंग. तर समजा आपण याचं कसं कॅल्क्युलेशन करणार आहोत, तर एक कंपनी समजा ABC नावाची एक कंपनी, त्या कंपनीला ह्या वर्षी एक 10 लाख रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. किती, 10 लाख रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. तर त्या कंपनीच्या मार्केटमध्ये शेअर्सची असलेली संख्या आहे 5 लाख, असं आपण समजूया, गृहीत धरू. ओके, कंपनीला प्रॉफिट झालेला आहे 10 लाख रुपयांचा आणि मार्केटमध्ये शेअर्स आहेत 5 लाख कंपनीचे. ओके, तर काय आपण करणार आहे, अर्निंग्स पर शेअर कसा काढू आपण त्याचा, तर 10 लाख त्याचा प्रॉफिट, त्याला आपण 5 लाख ह्या शेअर्सच्या संख्येने भागतोय. त्याने उत्तर जो काय येतोय, तर येणार आहे 2 उत्तर येईल साहजिक. ते 2 काय आहे, तर त्या कंपनीचं त्या वर्षीचं एका शेअर्स मागचं उत्पन्न आहे. ओके, त्याच्यानुसार आपल्याला समजू शकतं की आपल्याकडे किती शेअर्स आहेत, त्यामागे आपल्याला किती सर्वसाधारणपणे प्रॉफिट होतोय, तो शेअर्स घेण्यासारखा आहे की नाही. कंपनीचं जर चढता आलेख असला, म्हणजे जर ज्यावेळी आपण EPS पाहतो त्यावेळी मागच्या 5 ते 7 वर्षाचा पाहावा सर्वसाधारणपणे, त्यानुसार आपल्याला कळतं की त्या कंपनीचा EPS चढ्या रेशेनो आहे का. जर कंपनीचा EPS वाढतोय म्हणजे कंपनीचं मार्केटमधलं जी ग्रोथ आहे ती एक स्टेडी ग्रोथ आहे, म्हणजे चढ्या दराने कंपनी हळूहळू वर चाललेली आहे. हा एक आपल्याला छान इंडिकेटर असतो. पण ह्याच्यामध्ये छोट्या का दुसऱ्याही गोष्टी येतात, कंपनीचा डेप्ट वगैरे हे अनालिसिसही करावं लागतं. कारण असंही नको व्हायला की कंपनी डेप्ट जास्त उचलते आणि प्रोडक्शन वाढवते. मग ह्याच्यानुसार काय होतं, कंपनीचा डेप्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत पुढे. ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये जास्त बोलत नाही, कन्फ्यूज नको व्हायला. ओके, समजलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की त्या कंपनीचा प्रॉफिट कसा आहे, 10 लाख आहे. त्यानंतर त्या कंपनीच्या शेअरची संख्या आणि EPS निघतो तो 2 लाख. त्याच्यामुळे समजलं की मला त्या कंपनीचा जो काय अर्निंग्स पर शेअर आहे ते 2 रुपये असणार आहे. ओके, आता इम्पॉर्टंट काय, अर्निंग्स पर शेअर काढतोय म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे, तर EPS शोज दॅट हाऊ मच मनी अ कंपनी मेक्स फॉर ईच शेअर ऑफ इट्स स्टॉक.
प्रत्येक शेअर मागं कंपनीचं किती उत्पन्न निघतंय हेही त्यामागून आपल्याला समजणं महत्त्वाचं असतं. डिफरंट ॲनालिसिस करतो, स्टॉक ज्यावेळी बाय करतो त्यावेळी नक्कीच आपण एवढा आपला सेव्हिंगचा पैसा त्यामध्ये गुंतवणार असतो, तर त्यावेळी आपल्याला त्या कंपनीचं उत्पन्न समजणं गरजेचं आहे. A higher EPS indicates more value because investors will pay more for company with higher profit. साहजिक गोष्ट आहे, जी कंपनी एका शेअर मागं खूप सारं चांगलं उत्पन्न काढते तर लोक साहजिकच आहे त्या कंपनीला महाग शेअर असताना घ्यायचा प्रयत्न करतात. का तर त्यामध्ये त्यांना त्या कंपनीबद्दल गॅरंटी असते की आपल्याला छान सारा प्रॉफिट ह्यामधून मिळणार आहे आणि हा प्रॉफिट आपल्याला काय करतो तर एक छान सारे पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला प्रॉफिट देण्याचा प्रयत्न करत असतात. समजलं. त्याच्यानंतर EPS हेल्प्स इन फायनान्शियल स्टेटमेंट ॲनालिसिस अँड कॅल्क्युलेशन. आता ह्या व्हिडिओनंतर आपले खूप सारे व्हिडिओज येतील जे पार्ट्स येतील त्याच्यामध्ये आपल्याला शिकणार आहे की स्टेटमेंटचं ॲनालिसिस म्हणजे पुढचा जो व्हिडिओ असणार आहे आपला PE रेशोबद्दल त्याच्यामध्ये EPSचा यूज केला जातो ते कसं करावं हे सगळं आपल्याला सांगणारच आहे. तरी तत्पूर्वी आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत की अर्निंग्स पर शेअर काय आणि त्याचं महत्त्व काय. हा व्हिडिओ अगदी मी थोडक्यात आणि छोट्या पद्धतीने बनवला आहे. जास्त किचकट बनवला तर काही लोकांना समजत नाही. ओके. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ एवढाच आहे की आपल्याला ॲटलिस्ट समजावं ह्या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो. तर हा व्हिडिओ ते संपलेला आहे. तुम्हाला नक्कीच फंडामेंटल ॲनालिसिसबद्दल काय कमेंट्समध्ये सुचवायचं असेल तर सुचवू शकता. म्हणजे काय अजून शिकायचं आहे वेगळं काय हे तुम्हाला मी बनवून देईल किंवा आणखीन काय व्हिडिओज पाहिजे असतील तर आपण नक्कीच ज्या व्हिडिओच्या कमेंट जास्त येतील त्या बनवू. आणि तुम्ही ह्या व्हिडिओबद्दल असलेला अभिप्राय नक्कीच नोंदवा. व्हिडिओ जर आवडला आहे तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करा. याच्यातून हा चॅनेल आपला जास्तीत जास्त ग्रो व्हायला मदत होईल आणि आपल्या बाकीच्या सर्व मित्रांनाही त्याच्यातून शिकण्यास फायदा होईल. मित्रांनो आज थांबूया इथे. पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया पुन्हा एकदा नवीन विषयासह. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.